वर्ष क्रिकेट खेळले गेले आहेत. ही फाईट देखील पाहण्यासाठी असणार आहे. पहिल्या 4 ओव्हरकडे वळूयात, पहिल्या इनिंगकडे वळूयात. 6वी मॅच आजच्या दिवसातील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिल, पहिलाच बॉल पुललोटचा बॉल पण पाहिला गेला. तिकडे आपण पाहिलं तर फक्त दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली आणि त्यापर्यंत आपण पाहिलं तर एकच रन मिळेल. कव्हर करणं खूप महत्वाचं आहे. मोहितने मागून कव्हर केलं आणि रन जर आपण पाहिलं तर 1 ने ते खातं ओपन केलं गेलं आहे. हा बॉल देखील कव्हरशीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे कॅच बनवली गेली आहे. फलंदाज मयूरला मात्र इथे मैदान सोडावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये झटका लागतोय वेताळ फायर फायटर संघाला. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये मयूरला मैदान सोडावं लागलंय आणि वेताल फायर फायटर संघ आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं बॅकफुटला गेलं गेलंय. अनिल पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे त्यामुळे बॅट्समनला आपण पाहिलं तर तिकडे कुठेतरी रोखून ठेवलं गेलं. चांगला झेल टिपला गेला. जगदीश थोडीशी लांब कॅच होती परंतु खूप चांगली कॅच तिथे मात्र जज केली आणि एक चांगला झेल. फलंदाज मयूरला मात्र इथे मैदान सोडावं लागलंय. हा बॉल देखील पुढून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरच्या क्षेत्ररक्षक आहे जगदीश तिकडे खूप चांगला बॉल अडवला गेलाय. 1 रन तिकडे मिळतीये. मागील मॅच मध्ये देखील अनिल पाटीलची ओव्हर खूप चांगली पाहायला मिळाली ती. अगदी 8 रनची मागील मॅच मध्ये देखील एक परफॉर्मन्स केला होता परंतु तदनंतर कुठेतरी एक 3 ओव्हर म्हणजे 3च्या ओव्हरमध्ये कुठेतरी आपण माग पाहिले गेले. जगदीशने देखील आपण पाहिलं तर कुठेतरी मागोर टाकली. त्यामुळे माऊली बॉईज संघाला मात्र इथे बॉलिंग थोडीशी सुधारावी लागेल या मॅच मध्ये. या बॉलवर देखील एक चांगला फटका पंच केला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हरी क्लास टायमिंग पाहायला मिळालं. फलंदाज प्रफुल्ल क्लास फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट आणि तो क्लास मात्र प्रफुल्ल यांच्यामध्ये आहे. खूप वर्षाचा अनुभव आहे आणि तोच अनुभव मात्र इथे पणाला लावतायत. अनिल यांच्यावर मात्र हल्ला चढवला गेला. रन आपण पाहिलं जाऊन पोहोचतायत 8 या धावसंख्येवर. पहिला दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. उद्या देखील ही क्रीडा स्पर्धा अगदी रंगताना पाहायला मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र झेल सुटतोय आणि कॅचेस विन द मॅचेस म्हटलं तर पकडो कॅच जीतो मॅच. आणि प्रफुल्ल स्वतः देखील हास्य, प्रफुल्ल देखील हसतायत कारण की त्याला जाणीव आहे की कॅच सुटली आहे तर हितेनच्या माध्यमातून झालेली चुकी कुठेतरी मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक केलं गेलंय टीम वेताल फायर फायटर संघाला. या बॉल देखील फक्त हलक्या हाताने दिशा देत असताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिकडे येतात. खूप चांगला बॉल अडवला गेलाय. वेल स्टॉप. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय आणि स्कोर पाहिला तर 10 रन झाले धावफलकावर.
बॉलिंगसाठी आपण पाहतो योगेश. स्कोर पाहिला तर 10 रन झाले फलकावर. दुसरी ओव्हर आहे योगेश यांची. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 ओव्हरमध्ये 40-45 टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर फलंदाज प्रशांत येतात स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल वाईडला टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये एक चांगला क्लास पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगल्या प्रकारे बॉल अडवला गेला आहे. 1 रन तिकडे मिळते. 1 रन वाचवली आपल्या संघासाठी. वेल टॉप. या बॉलवर देखील अगदी समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर फलंदाज प्रफुल यांच्या बॅटमधून रन्स मिळतील. संपूर्ण 6 रन्स. आणि आता मात्र कॅचचं महत्व समजलं असेल. कुठेतरी प्रफुल बॅट्समॅन पासून लांब टाकण्याचा प्रयत्न करतोय, कारण की प्रफुलच्या जर लहरामध्ये बॉल दिला तर नक्कीच सेट झालेत. त्यामुळे योगेश कुठेतरी चालाकी दाखवत आहेत. हा बॉल देखील आपण पाहिलं तर बॅट्समॅन पुन्हा एकदा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पंच पुन्हा दंडित करतात. व्हाईट बॉल. 1 रन्सने धावफलक पुढे जाईल. 19 धावा झाले धावफलकावर. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा अगदी रंगताना पाहिला गेला. प्रशांत ची देखील खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. प्रफुल देखील आता मात्र या मॅच मध्ये लहरामध्ये करतात. ऋषभची बॉलिंग पाहायला मिळाली. हा बॉल देखील आपण पाहिला तर फक्त दिशेनेचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1च रन मिळेल. 20 धावा होते धावफलकावर. 20 रन्स. स्कोर कुठेतरी थांबवला गेलाय, त्यामुळे अशीच बॉलिंग करणं खूप महत्वाचं आहे. 3 ओव्हर अजून उर्वरित 2 ओव्हरमध्ये मात्र स्कोर थांबावा लागेल माऊली बॉईज संघाला, कारण की मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे माऊली बॉईज संघाला. समोर देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे. हा बॉल देखील स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉलला फिरवलं गेलंय. गुड बॉल. डॉट बॉल येतोय. चार बॉल आणि स्कोर पाहिला आतापर्यंत 20 रन झाले धावफलकावर. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई आज क्षेत्र राई त्या गावाच्या माध्यमातून 3 गावांना एकत्रित आणण्याची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. हा बॉल देखील बॅट्समन पासून खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय, म्हणजे बाहेर कट करतायत आणि खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते योगेश यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. खूप चांगले बॉल कट करतात. लेफ्टी गोलंदाज नेकीज खूप चांगले कट करतात. आणि तसाच एक स्पेल इरफान पठाण सारखा देखील एक खेळाडू पाहायला गेला. त्याच प्रकारे आपण पाहिलं तर कुठेतरी योगेश पटवाल देखील एक बाहेर बॉल कट करतात. गुड बॉलिंग. हा बॉल कुठेतरी आपण पाहिलं तर नो बॉल. 1 रन्सच्या रूपामध्ये धावफलक पुढे जाईल आणि फ्री हिटची देखील संधी असणार आहे. आमचे पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. जितेंद्र पाटील, त्यानंतर आमचे भुवनेश म्हात्रे असतील, अरुण अंबोकर साहेब असतील, आमचे स्कोरर तुषार पाटील आज खूप चांगले लक्ष लावून या क्रीडा स्पर्धेवर पाहिले गेले. हा बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावफलक पुन्हा एकदा एक्स्ट्रा रननी पुढे जाईल. चुकी होतीये आणि बॅट्समन पासून कुठेतरी लांब टाकण्याचा प्रयत्न करतात, कारण की जर त्यांच्या झोन मध्ये गेला तर मोठा स्ट्रोक येण्याची क्षमता आहे. त्यामुळे योगेशचे एक्स्ट्रा रन्स मात्र मॅच थोडीशी वाढवतात. 22 धावा झाले धावफलकावर. 22.
या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. तिकडे आपण पाहिलं तर रन 2 रन मात्र आपण पाहिलं तर तिकडे मिळत आहेत. 24 धावा झाल्या द फलकावर. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि स्कोर पाहिलं तर 24 धावा झाल्या द फलकावर. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंगसाठी आपण पाहतो जगदीश आचार्य. मागील मॅचमध्ये थोडासा बॅड परफॉर्मन्स राहिला होता, त्यामुळे जगदीशला या मॅचमध्ये कुठेतरी कमबॅक करावे लागेल आणि ही मॅच आपल्या टीमसाठी आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे हाताळावी लागेल. हा बॉल देखील बॉलला टॉस केलं होतं आपण पाहिलं तर कुठेतरी क्षेत्ररक्षक आहे तिकडे मोहित पाटील. 1 रन तिकडे आपण पाहिलं तर मिळेल. धावफलक 25 धावा झाले धावफलकावर. 25. हा बॉल देखील आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आपण पाहिलं तर 1च रन मिळतीये. महत्वाच्या 2 ओव्हर आहेत आपण पाहिलं तर माऊली बॉईज संघासाठी. जर ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पकड निर्माण करायची आहे तर माऊली बॉईज संघाला ही मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागेल. हाई बॉल आपण पाहिलं तर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न. गुड बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक खेळला गेला आहे. क्लास टायमिंग पाहायला मिळेल. प्रफुल यांच्या बॅटमधून 6 रन मिळत आहेत. प्रफुल पाटील ऑन फायर. प्रफुलची कॅच सुटली गेली परंतु प्रफुलने त्याचा प्रॉपर फायदा उचलला गेलाय. प्रफुल आहे आणि अगदी फुलतायत. बॅटिंग करत असताना देखील अगदी लहरामध्ये फुलतायत. या बॉलवर देखील समोरच्या दिशेला प्रफुलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर स्टँड अँड डिलिव्हरी फटका पाहायला मिळतोय. 6 रनसाठी 38 धावा होत्या फलकावर. झालेली चुकी आपण पाहिलं तर मॅच मध्ये कुठेतरी लहरामध्ये आली आहे आणि प्रफुलची मॅच बॅट मात्र तळपली आहे. भव्य दिव्य असं आयोजन आज जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं पाहिलं गेलं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि 39 धावा झाल्या धावफलकावर. 39.
39 धावा झाल्या धावफलकावर. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दीपक जतीन येतात शेवटची ओव्हर घेऊन. खूप महत्वाचे असणारे 6 बॉल. पहिलाच बॉल स्वीप केला गेला, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, 1 रन तिकडे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न करतील. गुड थ्रो, खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. हितेन गुड थ्रो, अगदी डीपला होते आणि डीप वरून मात्र खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. या बॉलवर देखील क्लास टायमिंग पाहायला मिळते. पंच केलंय आणि रनचा पूर्ण एकदा 6 रन मिळतील. आता मात्र प्रशांतनी बॅट खोलली गेली आहे. क्लास बॅटिंग. 46 धावा फलकावर. देखील बॉलला वळवलं गेलंय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि मात्र इथे फलंदाज बाद होईल. खूप चांगले झेल टिपला गेला तिकडे. बिट्टू स्वतःला तिकडे झुकून दिला. गुड किपिंग. खूप चांगला झेल टिपला गेला बिट्टू यांच्या माध्यमातून आणि फलंदाजाला मात्र इथे मैदान सोडावं लागलंय. फोर्टी-सिक्स 46 धावा झाले धावफलकावर. चांगली बॉलिंग करतात जतीन आतापर्यंत. एक षटकार आलाय, परंतु हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर जतीन, हितेश, फटका फसला गेलाय. मोहित आहेत तिकडे क्षेत्ररक्षणाखाली आणि सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज आपण पाहिलं तर होईल बाद. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर यश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रफुल्ल. अगदी मामा भाचे आहेत. स्ट्राईक एंडला वाचा आहे, नॉन स्ट्राईक एंडला मामा आहे. या बॉलवर देखील अगदी समोरून डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला मात्र ते फेकी केली गेली. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होतील. यश यांना मात्र रनआउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर महेश, स्ट्राईक एंडला प्रफुल्ल आहे. शेवटचा बॉल असणार आहे, पाहूयात 50+ करणार का. प्रफुल्लने भन्नाट बॅटिंग केली आहे, परंतु शेवटचा अंत देखील गोड करणार का. इथे मात्र थोडीशी आपण पाहिलं तर रनअप चुकती आहे आणि डेड बॉल आहे.
46 धावा झाल्या त्या फलकावर. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर मात्र इथे भिरकावून दिलाय आणि रन जर आपण पाहिलं तर मिळतील 6 रन मिळत आहेत. प्रफुल्लची बॅटिंग आवडली तर प्रफुल्लसाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रफुल्ल पाटील ऑन फायर. 12 बॉल मध्ये तब्बल 36 धावांची आपण पाहिलं तर एक चांगली धुवाधार बॅटिंग आणि क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. बावन्न धावा झाल्या त्या फलकावर. 53 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता माऊली बॉईज या टीमला. मी विनंती करेल प्रिशा ब्लास्टर्स आणि फ्रँक 11 आपण टॉससाठी यायचं आहे. प्रिशा ब्लास्टर्स आणि फ्रँक 11. त्रेपन्न धावांचं एक टार्गेट आहे, भलं मोठं टार्गेट आहे आणि तशी देखील मॅच रंगेल. चला टॉससाठी यायचं. मी विनंती करेल प्रिशा ब्लास्टर्स आणि फ्रँक 11 आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. 7वी मॅच आजच्या दिवसातील प्रिशा ब्लास्टर्स आणि फ्रँक 11 आपण त्वरित यायचं टॉससाठी. चला बोथ टीम्स रिक्वेस्ट यू लगेच टॉस का बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हा. एका बाजूला जे पाहिलं तर प्रिशा ब्लास्टर्स विरुद्ध फ्रँक 11 दोन्ही संघाला एक विनंती असेल, प्लीज टॉस का बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हा. त्या ठिकाणी सागर मोरे त्या ठिकाणी सज्ज असतील. टॉस का बॉक्समध्ये आपण टॉस करून घेणार आहोत या पुढच्या आजच्या दिवसातील 7व्या सामन्याचा. आणि त्याचबरोबर आपले एक लेजंडरी कॉमेंटेटर ज्येष्ठ समालोचक आपण पाहिलं तर राजू पाटील साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. राई गावातील एक जुने जागते समालोचक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आज राजू पाटील सर आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज या क्रीडा स्पर्धेला अगदी आवर्जून उपस्थित राहिले गेले. चला फ्रँक 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टॉससाठी रेडी राहायचं आहे. प्रिशा ब्लास्टर्स उमेश वाघ आहेत आमच्या समोर. आपण पाहिलं तर हाताची इंजरी आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक क्रीडा स्पर्धा स्वतः देखील अगदी नाराज असतील. राजू सरांना विनंती करेल की आज आपणच यायचं आहे. आज ज्येष्ठ समालोचक म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि आज या मॅचसाठी देखील आवर्जून उपस्थित राहिले गेले. एका साईडला आपण पाहिलं तर फ्रँक 11 त्यांच्या विरुद्ध मात्र प्रिया ब्लास्टर्स. मला असं वाटतं दोन्ही टीम एक मॅच जिंकल्यात, त्यामुळे आता ही मॅच जिंकून मात्र पुढील प्रवास करायचा आहे. आणि आज पाटील सर देखील आमच्या समोर जॉईन झालेत. एका साईडला 007, एका साईडला आपण पाहिलं तर राई मोरवा नगीज मुर्दा प्रीमियर लीग आपण पाहिले गेली आहे. टॉस 007 कॉल अँड इज टॉस जिंकलाय. फ्रँक 11 डिसिजन काय असेल आणि आज ही मॅच जिंकून टॉप टेबलमध्ये जाण्याची नक्कीच प्रयत्न कराल का? फिल्डिंग करू आम्ही पहिला आणि जिंकल्यानंतर टॉपमध्ये जाणारच आम्ही. आणि समोर देखील एक चांगली बॉलर बॅटिंग लाईन, चांगला बॉलिंग अटॅक आहे. उमेश वाघ भले बॉलिंग करत नाहीयेत, परंतु बॅटिंगच्या जोरावर आज इकडचं क्रिकेट गाजवत आहेत. परंतु त्या संघाविषयी काय म्हणशील? संघाविषयी म्हणलं तर संघ खूप चांगलाच आहे. उमेश वाघ सुद्धा चांगलाच खेळतो, खूपच चांगला खेळतो. हारेश आहे, चांगले आहे त्यांचं बॅटिंग साईड. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील आमच्यासोबत. उमेश वाघ थोडासा इंजरीमुळे बॅकफुटला गेलाय, परंतु महाराष्ट्रातील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा तोही देखील खेळला आणि मोठमोठ्या संघामध्ये खेळला. आज त्यासाठी एकदा जोरदार टाळवायचे. तुमच्या विभागातील ग्रामीण क्रिकेटचं नाव उमेश वाघने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केलं, परंतु आज स्वतः नाराज आहे.
जसं मोहितनी मला मागे सांगितलं की स्वतः अगदी काळी जळतं की ग्राउंडवर जातो. उमेश, आज काय म्हणशील? या 3 गावांमध्ये एकत्रित येण्याची क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आणि आज इकडून देखील टॅलेंट पाहायला मिळते, तर या आयोजनाबद्दल काय म्हणशील? येतं प्रथम वर्ष आहे रायमुर्दा मुर्रा प्रीमियर लीग. खूप सुंदर आयोजन आहे जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबचं. संगीत, मोहित, गो टू जज परत एक चांगला निर्णय घेतला की जे नवीन प्लेयर आता होत आहेत त्यांच्यासाठी एक पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी, म्हणजे एखाद गावात किंवा आपल्या नवीन नवीन प्लेयर बघायला भेटतात. एक सुंदर आयोजन आहे मोहित यांचं आणि अख्ख्या रायगावांचं. आणि खेळताना बोला ग्राउंडवर खूप मजा येते कारण की तिन्ही गाव एकदम एकत्र बघायला भेटत आहेत आणि जे आपले मित्र आहेत, परिवार आहेत, ते आपले घरी मॅच बघतायत की खूप सुंदर वाटते इकडे मॅच. की तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आमच्यासोबत राजीव सर, आपण देखील 2 शब्द आज यावेळेला ऑन साईडला फटका जरूर खेळलाय. तत्पूर्वी जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. परतावाला गेलं डगआउटशी इशारे, ते म्हणजे दीपेशला. मागच्या मॅचमध्ये पहा, तुम्ही तुमची गुणवत्ता टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जर सिद्ध कराल तर तुमची जागा ही 9व्या क्रमांकावर जरी असली ना तर तुम्हाला वन डाऊनसाठी उतरवतील. परंतु त्या ठिकाणी थोडासा बॅकफुटला दिसलाय. घेऊया आपण डीजे ब्रेक आणि येऊया पुढच्या एकदा मॅचच्या चर्चेच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहू शकाल षटक क्रमांक पहिलं गोलंदाज जर पाहिलं तर प्रशांतला पाहू शकाल 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. जर पाहिलं तर 2 धावा खर्च करत 1 विकेट ज्याने प्राप्त केले तोच प्रशांत. त्याला आपण पाहू शकाल सकाळच्या सत्रापासून मंदार पाटील समाजसेवक त्यांचा देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इनसाइड आउट फटका चांगला आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. परंतु त्या ठिकाणी डी झोन पाहायला मिळते. फक्त 2 धावा घोषांकित क्षेत्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. राई मुर्दा मुरवा प्रीमियर लीग 2023 चं हे शानदार बहरदार आयोजन खरोखरच कौतुक करावं तितकंच कमी जेम्स बॉन्ड राई क्रिकेट क्लबचं. कारण की अफाट मेहनत आहे. कुठली स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ काम नाही आहे, त्यामागे भरपूर मेहनत आहे. ॲज्युअली कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, अंपायर्स असतील, त्याचबरोबर सर्व प्लेयर्सला या ठिकाणी एकत्रित आणण्याचं काम आज जेम्स बॉन्ड राई क्रिकेट क्लबने करून दाखवले. मैदानाच्या आतमध्ये नवीन चेंडू फेकायचा आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तर तोच बॉल घ्यायचा आहे. 53 धावांचं लक्ष असेल माऊली बॉईज या संघासमोर. एकंदरीत विचार जर केला तर मोहित पाटील आणि आता मात्र दीपक झा याला पाहू शकाल. बॉलर तयार. षटकातील पुढचा बॉल बॅटचं एलिव्हेशन तेवढंसं प्रॉपर नाही आहे. नो बॅट स्लॅनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. मोहित सांगतोय दुसरी धावेचा प्रयत्न कर आणि ह्या ठिकाणी दुसरी धाव देखील झाली असती परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते. आल्या सर्व क्रीडा रसिकांचं मायबाप प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. भरपूर मेहनत राहिली आहे. राय गावाची प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील ज्यांनी ज्यांनी देणगी स्वरूपात असो आर्थिक स्वरूपात असो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं देखील करूया मनाच्या अंतर्हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज नवनिर्वाचित कॅप्टनची भूमिका राय गावाचा एकंदरीत मोहित पाटील करतोय परंतु तेवढीच चांगली ताकदीची फलंदाजी करावी लागेल. काय घडले लाऊड अपील केली जाते. प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून एक लेजंड खेळाडू म्हणून आदर या राई गावाचा आपण पाहू शकाल. पंचांना फसवण्याचं काम या ठिकाणी केले जाते. प्रफुल्ल पाटील मोहित पाटीलच्या चेहऱ्यावर हस्सललित पाहू शकाल. 4-5 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या 5. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. चेंडूला पाठवले गेले ते म्हणजे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायगर अवी जिंदा आहे असं दर्शवत असताना फलंदाज मोहित पाटीलच्या बॅटमध्ये येतोय.
या ठिकाणी कसली धाव असेल बॅटच्या स्वरूपात की लेग बाईटच्या स्वरूपात, तर डेफिनेटली पंच इशारा करतायत की बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाईल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12च्या घरामध्ये. खरोखरच कौतुकाची गोलंदाजी करत असताना चेतनला पाहू शकाल. पहिले एक बॉल डॉट, त्यानंतर विकेट आणि आता मात्र लेग बाईटची धावे त्यांना दिसते. बॉलर तयार, षटकातील चौथा बॉल. स्लोवर पद्धतीचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक असेल आणि आता मात्र विकेट डाऊन. मोहित पाटीलला एक मोठा विकेट. फलंदाज बॉल. पाटीलचा, परंतु फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल पकडला. तो म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते ते म्हणजेच यश घरत याला आपण पाहू शकाल. यंगस्टर ज्या वेळेला एकंदरीत जर पाहिलं तर कॅचेस घेतात किंवा गोलंदाजी करत असताना विकेट घेतात किंवा फलंदाजी करतात षटकार मारतायत, लगेच घरी जाऊन संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याची क्लिप काढतायत आणि व्हॉट्सअपवर टाकतायत. खरोखरच कारण की त्यांचा देखील टॅलेंट आहे, ते गावाला दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत आणि डेफिनेटली प्रत्येक गावात यंग टॅलेंट असतात, त्यांना संधी दिली जाते. आज राई मुरवा या 3 गावांचा एक जर पाहिलं तर दोस्ती भावना या ठिकाणी स्पष्ट करत असताना बॉलर तयार. षटकातील पुढचा बॉल. जयराज पाटील यांना विनंती असेल की कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या ठिकाणी जर पाहिलं तर क्रिकेटचा क्लास अप्रतिम. इंटू द रो, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. येतोय अप्रतिम गुड क्वालिटी स्टँडर्ड षटकार. पाहुण्यांच्या सलामी करिता येतोय हा चौकार. नवीन आलेला फलंदाज जगदीश सांगतोय की अजून देखील मॅच संपली नाही आहे, अजून देखील मॅच आम्ही जिंकलेलो कुठे आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचले 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 5 चेंडू हे फेकून झालेत. स्लोवर पेसचा बॉल लेकटर होता, हा असेल डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता मात्र थोडंसं अडचणीत सापडेल कारण की 53 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या झाले 18. इथून देखील 6 चेंडू एकंदरीत जवळपास जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 मध्ये एकंदरीत इथून देखील 35 धावा राहिलं मॅचचं समीकरण. 12 मध्ये 35 घेतो आम्ही एक डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा राई मोरवा मुर्दा प्रीमियर लीग 2023. या ठिकाणी आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 35 धावा. मॅचचं समीकरण या दोन्ही संघांना महत्त्वाची मॅच असेल कारण की प्रथमतः जर पाहिलं तर पहिला सामना हरलेला होता तो म्हणजेच माऊली बॉईज हा संघ ऑन साईडला फटका खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरतो, पहा अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातं. या ठिकाणी जर पाहिलं तर अप्रतिम गुड क्वालिटी ज्याला म्हटलं जातं तीच क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जरी तुम्ही ॲज्युअली क्षेत्ररक्षण म्हणून टॉप 11 मधून घेतायत, 11 मधून घेतायत, ती देखील महत्त्वाची गोष्ट असेल कारण की क्षेत्ररक्षणातून अनुभव भरपूर मिळतो. त्यानंतर गोलंदाजी करू शकतो, बॅटिंग देखील आपण तेवढीच चांगली करू शकतो आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॉलर तयार, हा बॉल असेल. पंच सांगतायत की नो बॉल कारण की खेळपट्टीच्या बाहेर या चेंडूला पिचिंग केलं जाते. एक अवंतर धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे एकंदरीत 21च्या घरामध्ये. बॉलर तयार. षटकातील पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल ऑन साईडला खेळून काढला जात आहे. फ्री हिटचा बॉल असेल आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला देखील माहीत आहे फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर येताना दिसेल. 1 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले ते म्हणजे 22च्या घरामध्ये. 22 धावा धावफटकावर लगावल्या गेल्यात. आता मात्र जर पाहिलं तर प्रेक्षक राजे या मैदानावर भरपूर प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार. षटकातील पुढची बॉल या ठिकाणी ऑन साईडला फटका चांगला आहे. एलिव्हेशन तेवढंसं प्रॉपर पाहायला मिळेल का तर नाही. डेफिनेटली चांगला झेल संपलाय. मैदानाच्या आतमध्ये जगदीशचा खेळ. धक्का क्रमांक
डीजे पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेनला आपण पाहू शकाल. चांगली हिट मैदानाच्या बाहेर फेकावं लागतील, तुम्हाला षटकार चौकार ठोठावं लागतील. हितेंद्रला पाहू शकाल. संघाची धावसंख्या आतामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 22च्या घरामध्ये. इथून देखील मॅचचं समीकरण भरपूर धावा करावे लागतील. या ठिकाणी असेल तो म्हणजे डॉट बॉल, चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4 आणि इथून देखील जर पाहिलं तर 31 धावा राहिलं मॅचचं समीकरण. बॉलर तयार आणि या ठिकाणी काय घडले तर हा असेल तो म्हणजेच वाईट बॉल. गोलंदाज प्रेशर टाकण्याचं काम करतो, अंपायर पण पंच मैदानाच्या आतमध्ये सक्षम पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची एकंदरीत वाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला झेल. अजून एक विकेट डाऊन. 14 धक्का टीम माऊली बॉईजच्या संघाला. पाहू शकाल 5 विकेट्स गेलेत, परंतु विकेट फॅक्टर भरपूर महत्त्वाचा आहे या क्रिकेटमध्ये. आता मात्र 30 धावा इथून देखील विजयाकरिता करावे लागतील. बॉलर तयार. हाफ ट्रॅकर होता, बॅटचं एलिव्हेशन तेवढंसं प्रॉपर नाही आहे. तत्पूर्वी जर पाहिलं तर डीप मिड बाकोस करेक्टला क्षेत्ररक्षक असेल, वेगाने पुढे सरसावेल, थोडीशी फेकी वाईडिश पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्येचा वेग धावफटकावर लगावला जाईल तो म्हणजे 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र 1 षटकांचा खेळ. इथून शेवटचं 1 षटक. 6 चेंडू 28 धावा. 6 बॉलमध्ये 28 धावा या विजयाकरिता करावे लागतील. तत्पूर्वी आम्ही घेतो एक डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. राई मोरवा मुर्दा प्रीमियर लीग 2023चा हा शानदार सोहळा. या ठिकाणी आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ झालाय. आतापर्यंत 3 षटकामध्ये झालं गेले ते विसरून जावं लागेल, कारण की इथून देखील 28 धावा, येणारे 6 चेंडू आणि 28 धावा. मागचा मॅच देखील तेवढाच ताकदीचा पाहायला मिळाला. हर्ष स्ट्राईक एंडला होता. प्रफुल्ल पाटील गोलंदाजी करत असताना 2 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना षटकार पहिल्या बॉलवर आला. तिथून प्रेशर जाणवलं, पुढे त्यानंतर कमबॅक केला. या ठिकाणी जर पाहिलं तर डाऊन डी ग्राउंड फटका खेळलाय. चेंडू निघून जातो, सीमारेषे पार येतोय. अप्रतिम गुड क्वालिटी स्टँडर्ड षटकार 6. मध्ये 22 या ठिकाणी जर पाहिलं तर खोलवट टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळून काढला जातो. तत्पूर्वी जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धावाचा प्रयत्न वेगाने या ठिकाणी फेकी येईल आणि 2 धावा या ठिकाणी डेफिनेटली कंप्लीट केल्या जातील. आता मात्र येणारे चेंडू असतील 4. इथून देखील 20 धावा राहिलं मॅचचं समीकरण. 4 मध्ये 20 करावे लागतील. काय घडेल या मॅचमध्ये? जतीन एकंदरीत मोठी फटकेबाजी खेळेल का? राईचं मैदान अनोळखी मैदान नाही आहे. आज जर पाहिलं तर आपल्या घरचंच मैदान पाहायला मिळते. जतीनला देखील माहीत आहे. तत्पूर्वी जर पाहिलं तर बॅटची एज जरूर लागली, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेता आली नाही आहे. फक्त आणि फक्त हा डॉट बॉल असेल. 18 बॉल 20 अशक्य आहे. बॉलर तयार. प्रफुल्ल पाटीलला आपण पाहू शकाल. ऑन साईडला मोठा हल्ला तर चढवलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. सीमारेषे पार येतोय. दर्जेदार राई मोरवा मुर्दा प्रीमियर लीग 2023. हवा 50 षटकार एकंदरीत कंप्लीट झालेत. खरोखरच चांगले स्कोर कार्ड. खाऊ काम नाही आहे, स्कोरिंग करणं म्हणजे खाऊ काम नाही आहे. प्रत्येक स्कोर कार्ड लक्ष ठेवणे आणि एकंदरीत आयडियल गोलंदाज कोण असतो, फलंदाज कोण असतो, मालिकावीर कोण असतो याची लेखाजोखा दिला जातो. हाफ ट्रॅकर ऑन साईडला
मिड विकेट क्लिअर करेल का तर डेफिनेटली, परंतु पराभवाच्या छायाला जातोय तो म्हणजेच माऊली बॉईज. चला हँडशेक करण्यासाठी दोन्ही संघाला विनंती असेल की मैदानाच्या आतमध्ये जा, हँडशेक करा प्लीज, विनंती असेल. एक मोठा विजय या ठिकाणी पार पडतोय, 16 धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक मोठा विजय मिळवला तो म्हणजेच टीम वेटाळ फायर फायटर या संघाच्या माध्यमातून. खरोखर आजचा दिवस देखील अप्रतिम आहे. चला आजच्या दिवसातील 7वी मॅच लगेच सुरुवात करूया. एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच आजच्या दिवसातील 7वी मॅच प्रिशा ब्लास्टर विरुद्ध फ्रँक 11 या दोन संघाच्या माध्यमातून या पुढचा मॅच असेल. चला टाइमपास करू नका, याची देखील दखलता घ्या. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रफुल्ल पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार, की ज्यांनी एकंदरीत जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी केली. 12 चेंडू 36 धावा, एक अप्रतिम खेळी ज्याच्या बॅटमधून जवळपास 12 मध्ये 36 आल्या. प्रफुल्ल पाटील मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला जातोय.